नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। थकबाकीवर 9% व्याज, हायकोर्टाचे आदेश, तर 3 महिन्यात पैसे मिळणार। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बेस्टला दिलेले आहेत। निवृत्ती लाभ कधी मिळणे अपेक्षित होता तो कधी मिळाला, या कालावधीमधील प्रत्येक वर्षासाठी 9% व्याज त्या रकमेवर कर्मचाऱ्यांना मिळेल, तसे न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केलेले आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी, आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेवर 12% व्याजाची मागणी केली होती, मात्र 9% व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे। मात्र ग्रॅज्युटी नियम किंवा अन्य सरकारी नियमावलीत थकीत रकमेवर यापेक्षा अधिक व्याजाची तरतूद असल्यास बेसला त्याप्रमाणे व्याजदर निश्चित करावा लागेल। कशा प्रकारे हे व्याज दिले जाईल याचे परिपत्रक आता जारी करणे, 3 महिन्याच्या व्याजाची रक्कम सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी, असेही न्यायालयाने आपले आदेशात स्पष्ट केलेले आहे। ग्रॅज्युटी, पेन्शन व अन्य निवृत्ती लाभ न मिळाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते। महापालिकेकडून बेसला 1000 कोटी मिळणार आहेत, त्यातील 500 कोटी बेसला देण्यात आलेले आहे। उर्वरित 500 कोटी दिले जाणार असून अन्य कामासाठी या पैशांचा वापर होण्याआधीच निवृत्त कर्मचाऱ्यांना व्याजाची रक्कम वितरित करा, असेही न्यायालयाने आता बेसला बजावलेले आहे। यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे।